राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या निवडणूक प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या खांद्यावर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून ही जबाबदारी सुधीर खरटमल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत अधिकृत आदेश दिलेले आहेत। दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेल्या पत्रानुसार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन, संघटन आणि प्रचाराची जबाबदारी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्याकडे देण्यात आली आहे। जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रभावी रणनीती आखून काम करण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। सुधीर खरटमल हे सोलापूर शहरातील परिचित व्यक्तिमत्व असून सामाजिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे। त्यांच्या अनुभवाचा पक्षाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच फायदा होईल असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे। या निवडीबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी खरटमल यांचे अभिनंदन केले असून सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे। आपल्या पक्षाला हवा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला फार काही वेळ झाला नाही, मात्र एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी, मग तटकरे साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोडे साहेब असतील, आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली 4 वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला। आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमानदारीने काम करू। आता दादांनी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या उजव्या साईडला जुबेरभाई, डाव्या साईडला संतोषजी आहेत, पाठीमागं आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे, आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते, आपला वैभव, ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार आहे, ही टीम असणार आहे। यांचं गाईडलाईन यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे। मात्र येणारी महापालिका अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती की उद्या अर्ज घेऊन जा, अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच, मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला। कारण तिथे मी पाहिलं की MBA केलेले स्टुडंट्स आले, त्याच्यामध्ये BTech केलेले विद्यार्थी होते, PhD केलेले विद्यार्थिनी होत्या जे आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम अ कॉर्पोरेट ऑफ सिटी। म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे, फार मोठा आशावाद आहे। आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावे लागतील, माननीय दादांच्यावर जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातल्या माझा सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते, त्या दोघांनी मला उजवा हात डावा हात धरून घेऊन गेले या सह्याद्रीला। तर तिथं दादांनी मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणे सोलापूर शहरामध्ये तुम्ही 5 दिवसाला पाणी देता, हे पाप करत नाही का? म्हटलं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेलं आहे। म्हणजे तुम्ही सगळं काम करा, महापालिका झाल्याबरोबर 5 दिवसाच्या ऐवजी दिवसाआड कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे। दुसरं असं आहे की तुम्ही IT पार्क सांगता, आम्ही IT पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही। ही जी आत्मीयता त्यांची आहे, हे आपण विचार करतो ते बारामतीचे आहेत का पुण्याचे आहेत, मग त्यांची सोलापूरबद्दल जी आत्मीयता जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून केलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत, एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतं आहे। मला तटकरे साहेबांचा धन्यवाद द्यावा लागतील। गर्जे साहेब तिथं मला त्यांनी ते काही पत्र दिलं, पाठवून सांगितलं मला, आणि या सगळ्या प्रदेशचे जेवढे कोण पदाधिकारी त्यांना सगळ्या धन्यवाद देतो। आणि संतोष भाऊ एक संयमी, शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत। मला संतोष भाऊ ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या ह्याच्यातून पातळी चालू असतं। मी जेव्हा त्यांना फोन करतो ते इथं मीटिंगमध्ये असतात वगैरे, तर हे त्याचं एक स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे। येणाऱ्या महापालिकेमध्ये मी स्वतः त्यांच्या म्हणजे ही जी मागची टीम माझी उभी आहे, आमचा सुहास असेल किंवा अजून कुणी पाठीमाग चंद्रकांत दायमा, आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभाऊ बनसोडे सांगितलं की 75, ठीक आहे 75 हा नारा त्यांनी दिला, तरी पण आम्ही 55 ते 60च्या वर निश्चित आणखी प्रयत्न करणार अशी माझी धारणा आहे। आणि मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचे धन्यवाद, आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकाराला पण धन्यवाद देतो। धन्यवाद।